पाऊस सुरू झालेला आहे। मुसळधार पावसानं अंबरनाथ बदलापूर मार्गावरती पाणी साचायला सुरुवात झाली। राज्य महामार्गाच्या रस्त्याला नाल्याचं स्वरूप आलंय। साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावलाय, तर अंबरनाथमध्ये लोकनगरी रस्त्यावरती पाणीच पाणी झालंय। रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे वाहन चालक हैराण झालेत। सध्या अंबरनाथच्या राज्य महामार्गावर आहे आणि आपण जर बघितला हा राज्य महामार्ग अंबरनाथहून बदलापूरकडे जाणारा रस्ता आहे आणि हा रस्ता आता जलमय होण्यास सुरुवात झालेली आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं मोठ्या प्रमाणात रस्त्यावर नदीचं स्वरूप आलेलं पाहायला मिळत आहे आणि या साचलेल्या पाण्यातून जे वाहनधारक आहेत, जे रिक्षा चालक आहेत, जे दुचाकी चालक आहेत, ते साचलेल्या पाण्यातून जात आहे। पावसाचा जोर जर असाच राहिला तर संपूर्ण जो राज्य महामार्ग आहे हा जलमय होण्यास सुरुवात होऊ शकते। मात्र या साचलेल्या पाण्यातून जे वाहनधारक आहेत त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। तर दुसरीकडे जर आपण बघितलं वाहतुकीचा वेग जो आहे तो देखील मंदावलेला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अनुष्कासह मयूरज जाधव, TV9 मराठी, अंबरनाथ। आता गेल्या 4 दिवसांच्या पावसामुळे कोल्हापूर शहरावरती धुक्याची चादर आहे आणि ढगाळ वातावरण आहे। धुक्यासोबतच पावसाच्या शिडकाव्यात कोल्हापूर शहर हरवलंय। पाचगाव टेकडीवरनं कोल्हापूर शहराचं हे विहंगम दृश्य खास TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी।